तर आपण आता सगळे टेन्सेस शिकलेले आहेत. आता हे जे टेन्सेस आहेत हे सर्व टेन्सेस आपण वेगळ्या पद्धतीने शिकलेले आहेत मॅडम, बरोबर. फळ्यावर मी एकूण 12 प्रकारचे वाक्य दिलेले आहेत. हे फक्त ॲक्शन्समधले आहेत. 12 काळांचे 12 वाक्य. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी अशी भरपूर वाक्य आहे आणि आपण डिफरन्शिएट पण केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी स्थिती आणि मालकीचे वाक्य दिलेले नाही. आता या ठिकाणी जेवढे वाक्य आहेत यापैकी मला तुम्ही काही वाक्य विचारू शकता, मी चटकन तुम्हाला ट्रान्सलेट करून देऊ शकतो. यस. मी खाल्लं. आय एट. मी खाल्लेलं होतं. आय हॅड इटन. मी खात असेल. आय विल बी इटिंग. मी खात आहे. आय एम इटिंग. मी खाल्लेलं आहे. आय हॅव इटन. मी खाल्लेलं असेल. आय विल हॅव इटन. मी खात आलेलो असेल. आय विल हॅव बीन इटिंग. आता हे जे वाक्य तुम्ही मला चटकन विचारले, मी चटकन कसं काय केले. आता मी तुम्हाला काही वाक्य विचारू, हेच वाक्य मी विचारणार आहे. मी खात असेन. आय विल बी इटिंग. आपण इकडे बघायचं नाही, मी खाल्लेलं आहे. मी खाल्लेलं आहे. हां. आय एट. आय एट आणि मी खाल्लं. मी खाईल. आय विल बी इटिंग. आणि आय विल इटचा अर्थ काय. आय विल इट. आणि मी खात असेल. आय विल बी इटिंग. येस, मला हेच सांगायचं होतं. हा जो गोंधळ तुमचा होतो ना, हा गोंधळ मला काढायचा आहे. आता आपण टेन्सेस शिकलात, पण मी कोणती टेक्निक वापरतोय लक्षात घ्या. या ठिकाणी हे 12 काळांचे वाक्य तुम्ही मला चटकन विचारले, मी चटकन ट्रान्सलेट करू शकतो. निकिता, परत तू माझी टेस्ट घेऊ शकते. मला कोणते वाक्य विचार, मी चटकन तुला सांगणार आहे ते, आणि मी कोणतं टेक्निक वापरणार आहे हे मी तुला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला परत वाक्य विचारायचे आहे. मी खात आहे. आय एम इटिंग. मी खात होतो. आय वॉज इटिंग. मी खाल्लं. आय एट. मी खात असेल. आय विल बी इटिंग. मी खात आलेलो असेल. आय विल हॅव बीन इटिंग. मी खाल्लेलं आहे. आय हॅव इटन. बघा, आता ती मला विचारते, मी चटकन ट्रान्सलेट करून देऊ शकतो, जसं गुगल ट्रान्सलेट करतं ना तसं. आता एक पद्धत आहे. आता यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट क्रियापदांचे अर्थ माहीत पाहिजे. हे 12 प्रकारचे वाक्य, 12 काळांचे वाक्य. बघा, आय इट मी खातो, आय एम इटिंग मी खात आहे. मी काय करतो, या ठिकाणी जेवढे सिम्पल टेन्सेस आहे म्हणजे साधे काळ, कोणते म्हणजे साधे काळ कोणते. आय इट मी खातो, आय एट मी खाल्लं, आय विल इट मी खाईल. मला सांगा, फक्त इटचा अर्थ खा असा पण आहे आणि खातो असा पण आहे. पण जेव्हा ते वाक्यात जातो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो, मी खातो किंवा मी खाते. इटचा भूतकाळ एट, सीचा भूतकाळ सॉ, मी पाहिलं लगेच सॉ. आणि विल इटचा अर्थ काय, खाईल. विल गोचा अर्थ जाईल. विल राईटचा अर्थ लिहील. विल स्टडीचा अर्थ अभ्यास करेल. सिम्पल टेन्सेस. आता या ठिकाणी बघा, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स जे चालू काळ आहे. मी खात आहे, आता इटिंगचा अर्थ काय, खात. गोईंगचा अर्थ जात. सिटिंगचा अर्थ बसत. रायटिंगचा अर्थ लिहित. हेल्पिंगचा अर्थ मदत करत. आणि मी आहे, आय एम. मी होतो, आय वॉज. मी असेल, आय विल बी. आता जेव्हा मी तुम्हाला असं विचारल, ए मी आहे, तुम्ही काय बोलणार, आय एम. मी खात आहे, आय एम इटिंग. मी होतो, मी खात होतो. मी असेल, मी खात असेल, आय विल बी इटिंग. पूर्ण काळे मला सांगा, ह्या इटनचा अर्थ काय, खाल्लेलं किंवा खाल्लं. पण पुढं आहे, मी खाल्लं आहे, मी गेलो आहे, मी पाहिलं आहे किंवा पाहिलेलं आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं पाहिलेलं, तुम्ही काय बोलणार, सीन. पाहिलेलं आहे, हॅव सीन किंवा हॅज सीन. रिटन म्हणजे लिहिलेलं. लिहिलेलं आहे, हॅव रिटन किंवा हॅज रिटन. आणि लिहिलेलं होतं, हॅड रिटन. आणि लिहिलेलं असेल, विल हॅव रिटन. पाहिलेलं असेल, विल हॅव सीन. पाहिलेलं होतं, हॅड सीन. आणि पाहिलेलं आहे, हॅव सीन. तिसऱ्या रूपांचे अर्थ काय, टीच, टॉट, टॉट. आय हॅव टॉट. टॉटचा अर्थ काय, शिकवलेलं. मी आहे, आय हॅव. शिकवलेलं, आय हॅव टॉट. मी होतं, आय हॅड. शिकवलेलं, आय हॅड टॉट. मी असेल, आय विल हॅव. शिकवलेलं, आय विल हॅव टॉट. बघा, चालू काळ, पूर्ण काळ. आता 3 काळात फरक कळाला. आता मी फक्त बोलतो. मी लिहितो, आय राईट. मी लिहिलं, आय रोट. मी लिहील, आय विल राईट. मी आहे, आय एम. मी लिहित आहे, मी होतो, मी लिहित होतो, मी लिहित असेल, आय विल बी रायटिंग. लिहिलेलं, रिटन. तिसऱ्या रूपाचा अर्थ रिटन. लिहिलेलं आहे, हॅव रिटन किंवा हॅज रिटन. मी लिहिलेलं आहे, आय हॅव रिटन. मी लिहिलेलं होतं, आय हॅड रिटन. मी लिहिलेलं असेल, आय विल हॅव रिटन. हे कळलं. 1 2 3.
9 टेन्स परफेक्ट झाले. आता बघा चालू पूर्ण काळ आहे. हे कोणते काळ आहे? पूर्ण आणि चालू. चालू पूर्ण काळ. आय हॅव बीन इटिंग क्रिया बऱ्याच काळापासून चालत आलेली आहे, बरोबर. आय हॅव बीन इटिंग याचा अर्थ काय? मी खात आलेलो आहे. या ठिकाणी बीन इटिंग क्रिया बऱ्याच काळापासून चालू आहे, म्हणजेच माझी क्रिया बऱ्याच काळापासून चालत आलेली आहे असं दर्शवण्यासाठी मराठीत बघा खात आलेलो आहे, पित आलेलो आहे, पाहत आलेलो आहे, ती लिहित आलेली आहे, मी शिकवत आलेलो आहे. त्यासाठी कोणते टेन्स वापरतो आपण? चालू पूर्ण काळ. आता बघा आहे म्हणल्यानंतर हॅव. मी खात आलेलो आहे, आय हॅव बीन इटिंग. हॅवचं फक्त ॲड करायचं. मी खात आलेलो होतो, आय हॅड बीन इटिंग. आणि मी खात आलेलो असेल, आय विल हॅव बीन इटिंग. भविष्यात क्रिया बऱ्याच काळापर्यंत चालत आलेली असेल. शिकवत आलेलो, बीन टीचिंग शिकवत आलेलो बघा. बीन इटिंग खात आलेलो, बीन प्लेइंग खेळत आलेलो, बीन रायटिंग लिहित आलेलो. आणि मी आहे आय हॅव बीन रायटिंग. मी काही वाक्य बोलतो, तुम्हाला चटकन डिफरन्शिएट करायचे. मी फक्त क्रियापदं बोलतो. ओके. टीचिंग शिकवत, गोईंग जात, रायटिंग ड्रिंकिंग मी आहे, मी पित आहे, मी पित होतो, मी पित असेल. व्हेरी गुड. ड्रिंक ड्रँक ड्रंक. त्या ड्रंकचा अर्थ काय? पिलेलो. मग पिलेलो ड्रंक. मी आहे पिलेलोच्या भाषेत बोलायचे आय हॅव ड्रंक. आता इथं पित आहे, मी आहेचा अर्थ इथं आय एम, पण इथं मी पिलेलो आहे. मग पिलेलो आहे तर हॅव ड्रंक किंवा हॅज ड्रंक. पिलेलो होतो हॅड ड्रंक, आणि पिलेलो असेल विल हॅव ड्रंक. विल हॅव ड्रंक. आणि पित आलेलो आहे आय हॅव बीन ड्रिंकिंग. पित आलेलो होतो आय हॅड बीन ड्रिंकिंग, आणि पित आलेलो असेल आय विल हॅव बीन ड्रिंकिंग. नो प्लीज कम हिअर. आता तुम्हाला एक वाक्य विचार. मी काय लॉजिक वापरतो बघ. एखादं वाक्य विचार यातलं. मी खाल्लं. खाल्लं. आय एट. इटचा भूतकाळ एट. मला माहिती एट म्हणजे खाल्लं. मी खातो. खात होतो. खात होतो. मी होतो आय वॉज. खातचा अर्थ इटिंग. आय वॉज इटिंग. मी खाणार आहे. म्हणजेच मी खाईल. मी खाईल. विल इट. आय विल इट. मी खात असेल. मी असेल. आय विल बी. खात इटिंग. आय विल बी इटिंग. मी खाल्लेलं आहे. लेलं आहे. खाल्लेलं आहे. इटन. आणि मी आहे आय हॅव इटन. मी खात असेल. मी खात असेल. बघा खात इटिंग. आय विल बी इटिंग. मी खात आलेलो असेल. मी खात आलेलो असेल. आय विल हॅव बीन इटिंग. यस. चालू पूर्ण काळ. खात आलेलो होतो. मी खात आलेलो होतो. बीन इटिंग बऱ्याच काळची क्रिया आहे. आणि मी होतो आय हॅड बीन इटिंग. आता दुसरं कोणते वाक्य तुम्ही विचारू शकता? मी पित आलेलो होतो. मी पित आलेलो होतो. होतो आय हॅड बीन ड्रिंकिंग. मी बोललो. मी बोललो आय स्पोक. मी नाचत आले. मी नाचत आहे. नाचत डान्सिंग. मी आहे आय एम डान्सिंग. मी वाचत आहे. आय एम रीडिंग. वाचत रीडिंग. मी आहे आय एम. मी वाचलेलं आहे. वाचलेलं आहे. क्रिया पूर्ण झालेली आहे. हॅव रेड किंवा हॅज रेड. आय हॅव रेड. मी वाचेल. आय विल रीड. येस. आता तुम्हाला विचारू. येस. ती खात आहे. शी इज इटिंग. ती खात होती. शी वॉज इटिंग. ती खात असेल. शी विल बी इटिंग. तिने खाल्लेलं आहे. शी हॅज इटन. तिने खाल्लेलं होतं. शी हॅड इटन. आणि तिनं खाल्लेलं असेल. शी विल हॅव इटन. शी विल हॅव इटन. ती खात आलेली आहे. शी हॅज बीन इटिंग. ती खात आलेली होती. शी हॅड बीन इटिंग. आणि ती खात आलेली असेल. शी विल हॅव बीन इटिंग. शी विल हॅव बीन इटिंग. तिने खाल्लं. शी एट. शेट. ती खाते. शी आणि ती खाईल. शी विल इट. बघा ए खाईल विल इट. जाईल विल गो. येईल विल कम. बसेल विल सीट. आता पुन्हा एकदा लक्ष द्या. मी आहे आय एम. मी होतो आय वॉज. मी असेल. आय विल बी. मी लिहित असेल. आय विल बी रायटिंग. मी लिहित आहे. आय एम रायटिंग. आणि मी लिहित होतो. आय वॉज रायटिंग. ती आहे. शी इज. ती होती. शी वॉज. ती असेल. शी विल. ती जात आहे. शी विल बी गोइंग. शी इज गोइंग. ती जात आहे. शी इज गोइंग. ती जात असेल. शी विल बी गोइंग. आणि ती जात होती. शी वॉज गोइंग. ती गेली. शी गॉन. ती गेली. शी गॉन. वेंट. शी वेंट. शी वेंट. ती जाईल. शी विल गो. शी विल गो. आणि ती जाते. शी गोज. शी गोज. शी गोज. मी शिकवतो. आय टीच. मी शिकवलं. आय टॉट. आय टॉट. मी शिकवेल. आय विल टीच. आय विल टीच. मी आहे. आय एम. मी शिकवत आहे. आय एम टीचिंग. मी शिकवत होतो. आय वॉज टीचिंग. आणि मी शिकवत असेल. आय विल बी टीचिंग. शिकवलेलं
टॉट. शिकवलेलं आहे हॅव टॉट. मी शिकवलेलं आहे I have taught. मी शिकवलेलं होतं I had taught. व्हेरी गुड. आणि मी शिकवलेलं असेल I will have. आय विल हॅव टॉट. मी शिकवत आलेलो आहे I हॅव बीन टीचिंग. शिकवत आलेलो. बीन टीचिंग शिकवत आलेलो बघा. बीन इटिंग खात आलेलो. बीन प्लेईंग खेळत आलेलो. बीन रायटिंग लिहित आलेलो. आणि मी आहे आय हॅव बीन रायटिंग. मी शिकवत आलेलो आहे आय हॅव बीन टीचिंग. मी शिकवत आलेलो होतो I had been teaching. आणि मी शिकवत आलेलो असेल I will have been teaching. आय विल हॅव बीन टीचिंग. आता लक्षात आलं. काही टेक्निक्स वापरावं लागतात म्हणजे तुम्ही जरी टेन्सेस शिकले तरी पण क्रियापदांचे अर्थ काय होतात काळानुसार हे लक्षात आलं पाहिजे. हे फक्त होकारार्थी वाक्य. तुम्हाला काय करायचं आहे आय करता बदलायचं आहे ही घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्नार्थ प्रकारांमध्ये सुद्धा यायचं आहे. तू खेळतो का तू काय खेळतो तू खेळत आहे का तू खेळत होता का. पण हे जर आलं तरच तुम्हाला ते जमेल. म्हणजे अशी सुद्धा प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. तर असं डिफरन्शिएट करायचं आहे आणि हे सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे आणि वारंवार बोलायचं आहे. समोरच्याला प्रश्न विचारायचे आहे मी खात आहे मी खात होतो मी खात असेल मी खाल्लेलं आहे आणि एकच करता घ्यायचा. हे 12 वाक्य तुम्हाला डिफरन्शिएट करायचे आणि स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. थँक्यू.